मित्रांनो, भारताच्या विविध भागांमध्ये अशी अनेक मंदिरे आहेत जी त्यांच्या इतिहासासाठी, प्राचीन परंपरांसाठी आणि वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहेत. हो, ही मंदिरे पाहण्यासाठी देशभरातून आणि परदेशातूनही लोक येतात. मग ते आंध्र प्रदेशातील वीरभद्र मंदिर असो, ज्याचे लटकणारे स्तंभ एक असे आश्चर्य आहे जे लोक पाहतच राहतात, किंवा दुसरीकडे खजुराहो सारखी मंदिरे आहेत ज्यांची कलाकृती लोकांना विचार करायला लावते की भारताची प्राचीन संस्कृती आजच्या युगापेक्षा कितीतरी पुढे होती. आज मी तुम्हाला ज्या मंदिराविषयी सांगणार आहे ते मंदिर देखील एका आश्चर्यापेक्षा कमी नाही. याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. इथे ना पुजारी असतात ना पंडित. ब्रिटिश काळापासून लपून ठेवलेल्या या मंदिराच्या गुहांमध्ये असे काय रहस्य आहे हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा. नमस्कार, मी पूनम गावंड. मित्रांनो, भारतातील मंदिरांची वास्तुकला अशी आहे की नवीन तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा इतका विकास होऊन या मंदिरांची वास्तुकला प्रत्यक्षात साकारणे खूप कठीण आहे. आणि असेच एक मंदिर आपल्या महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील एलोराच्या गुहांमध्ये आहे. मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण केंद्र हे आहे की हे मंदिर फक्त एक खडक कापून आणि कोरून बनवले गेले आहे. आपण एलोराच्या कैलास मंदिराविषयी बोलत आहोत. आपल्या महाराष्ट्रातील एलोरा गावातील चरणानंदी टेकड्या कापून बनवलेल्या एलोराच्या गुहांमध्ये दडलेल्या रहस्यांविषयी आज आपल्याकडे पुरेशी माहिती किंवा तथ्ये नाहीत. या रचना आणि गुहांमध्ये एक मुख्य रचना आहे जी आपण कैलास मंदिर म्हणून ओळखतो. हे मंदिर आजही संपूर्ण जगासाठी एक गूढच आहे. हे मंदिर दिसायला जितके अद्भुत आहे तितकेच ते बांधण्यासाठी वापरलेले तंत्रज्ञान आणि याची कला रहस्यमयी आहे. काही दशकांपूर्वी इथल्या काही निवडक गुहा सामान्य पर्यटकांसाठी खुल्या होत्या, पण आता त्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. यामागील कारण आमच्यासाठी एक रहस्यच आहे. चला तर मग जाणून घेऊया या कैलास मंदिरात असे काय विशेष आहे. मित्रांनो, सोशल मीडियावर या कैलास मंदिराविषयी बरीच माहिती असली तरी या वास्तूचा खरा आणि प्राचीन इतिहास काय आहे हे कोणालाच माहीत नाही. कधी कधी तर विज्ञानालाही असे वाटू लागते की कदाचित ही वास्तू कोणत्याही अदृश्य शक्तीने किंवा अलौकिक शक्तीने बांधली असावी. जर आपण यामागील तर्क पाहिला तर आपल्यासमोर अशी अनेक तथ्य आणि युक्तिवाद आहेत ज्यांच्या आधारावर आपण विश्वास ठेवू शकतो की ही रचना कदाचित काही अलौकिक शक्तीने बांधली असावी. कारण या बेसॉल्ट दगडांना कापून आणि कोरून त्यावर अद्वितीय मूर्ती कोरणे हे एक अत्यंत कठीण काम आहे. मंदिराखाली अनेक खोल गुहा आणि तलघरे आहेत. ती बांधण्याचा उद्देश काय होता हे देखील आज एक रहस्य आहे. 18 वर्ष 7,000 लोकांच्या मदतीने 4 लाख टन दगड हलवणे, त्याखालील तलघर गुफा बांधणे, मूर्ती कोरणे, त्यावर नक्षीकाम करणे, तेही सजावटीसह हे कसे शक्य झाले असेल. 7,000 लोकांनी 12 तास न थांबता काम केले तरी त्यांना 17 किंवा 18 वर्षात फक्त 85,000 टन दगडच कापता येईल. ऐतिहासिक नोंदीनुसार वेरूळ येथील कैलास मंदिर राष्ट्रकूट वंशाचे राजा कृष्ण प्रथम यांनी इसवी सन 756 ते 773 दरम्यान बांधले होते. हे मंदिर का बांधले गेले याबद्दल एक श्रद्धा आहे. असे म्हटले जाते की एकदा राजा गंभीर आजारी पडला तेव्हा राणीने त्याच्या आरोग्यासाठी भगवान शिवाची प्रार्थना केली आणि नवस केला की राजा बरा झाल्यावर ती एक भव्य मंदिर बांधेल आणि ते पूर्ण होईपर्यंत उपवास करेल. राजा बरा झाल्यावर मंदिराचे बांधकाम सुरू होणार होते, पण राणीला सांगण्यात आले की मंदिराच्या बांधकामाला बराच वेळ लागेल आणि त्यामुळे उपवास करणे खूप कठीण होईल. तेव्हा राणीने भगवान शिवाची मदत मागितली. असे म्हटले जाते की यानंतर राजा आणि राणीला भूमी अस्त्र प्राप्त झाले जे दगडाचे वापेत रूपांतर करू शकत होते. या शस्त्रामुळे इतक्या कमी वेळात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. अशी शक्यता आहे की मंदिराच्या बांधकामानंतर या शस्त्राचा गैरवापर होऊ नये म्हणून ते जमिनीखाली लपून ठेवण्यात आले असावे. जिथपर्यंत बांधकामाचा संबंध आहे ते या मंदिराच्या नोंदींच्या अभावामुळे सिद्ध होत नाही. एक नोंद आहे जी इतकी खराब झाली आहे की ती वाचणे कठीण आहे. ती अजिबात वाचली गेली नाही कारण त्यातील कोणताही शब्द किंवा अक्षर कोणत्याही लिपीसारखे नाही. आता तुम्हाला एवढे माहीत असेल की जेव्हा एखादी इमारत बांधली जाते तेव्हा सर्वात आधी त्या वास्तूचा पाया घातला जातो. जेव्हा एखादी गोष्ट बांधली जाते तेव्हा ती खालून वरच बांधली जाते. पण या मंदिराच्या बाबतीत परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. या मंदिराचे बांधकाम शिखरापासून सुरू झाले, म्हणजेच ते वरून सुरू होऊन जमिनीवर संपले. गिझाचा पॅरामिड असो, माचू पिचू असो किंवा आपल्या देशातील नालंदा विद्यापीठ असो, या सर्व वास्तू खालून वर बांधल्या गेल्या आहेत. हे मंदिर दगडांना आकार देऊन कोरले आहे, ते सजवले आहे. याचे खांब, दरवाजे, मूर्ती हे सर्व अद्भुत आहे. याशिवाय पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांसोबतच पाणी साठवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मंदिराच्या खाली खूप खोलवर गुहा तलघरे खोल्या बांधल्या गेल्या आहेत. भुयारी मार्ग बनवले आहेत. सर्व काही अविश्वसनीय आणि अद्वितीय आहे. मित्रांनो, हे मंदिर भगवान शिवाचे निवासस्थान मानल्या जाणाऱ्या कैलास पर्वताच्याच आकारात बांधले गेले आहे. 276 फूट लांब, 154 फूट रुंद असलेले हे मंदिर एकाच खडकात कोरून बांधले आहे.
या खडकाचे वजन सुमारे 40,000 टन असल्याचे सांगितले जाते। सर्वप्रथम ज्या खडकातून मंदिर बांधले आहे त्याच्या सभोवतालचे खडक यू आकारात कापण्यात आले, ज्यामधून सुमारे 2 लाख टन दगड काढण्यात आले। सहसा दगडाची मंदिरे समोरच्या बाजूने कोरली जातात, परंतु 90 फूट उंच कैलास मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते वरपासून खालपर्यंत कोरलेले आहे। मी तुम्हाला सांगते की कैलास मंदिर ही जगातील सर्वात मोठी रचना आहे जी एकाच दगडापासून बनवलेली आहे। आता मी तुम्हाला या मंदिराच्या रचनेबद्दल सांगते। तर मित्रांनो, हे मंदिर अत्यंत भव्य आणि अद्भुत आहे। कैलास मंदिर जितके रहस्यमय आहे तितकेच ते बनवण्याची कलाही रहस्यमय आहे। या मंदिरात विटा किंवा चुना वापरला गेला नाही। असे म्हटले जाते की हे मंदिर 8व्या शतकात बांधले गेले आणि ते बांधायला फक्त 18 वर्ष लागली। पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते इतक्या कमी वेळात 4 लाख टन दगड कापून हे मंदिर बांधणे शक्य नाही। त्यांच्या मते हे मंदिर बांधण्यासाठी 7,000 मजुरांना 150 वर्ष रात्रंदिवस काम करावे लागेल, तरच ही गोष्ट शक्य आहे। अशा परिस्थितीत मानवाने इतक्या कमी वेळात हे मंदिर बांधले असेल हे शक्य नाही। मंदिराखाली अनेक हत्ती उभारण्यात आले आहेत। असे मानले जाते की हे मंदिर पूर्णपणे त्यांच्यावरच विसावलेले आहे। मंदिरात 100हून अधिक स्तंभ म्हणजे सिंहासने आहेत। यावर भगवान विष्णूंची अनेक रूपे आणि महाभारतातील प्रसंगही चित्रित केलेले आहेत। या मंदिराच्या भिंतींवर विविध प्रकारच्या लिपी वापरल्या गेल्या आहेत, ज्याचा अर्थ आजपर्यंत कोणालाही समजू शकलेला नाही। असे म्हटले जाते की ब्रिटिश राजवटीत ब्रिटिशांनी मंदिराखालील गुहांमध्ये संशोधन कार्य सुरू केले होते, परंतु तेथील किरणोत्सर्गामुळे संशोधन करणे कठीण झाले। मी तुम्हाला सांगते की स्वातंत्र्यानंतरही या गुहा बंद ठेवण्यात आल्या। पुरातत्व शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की या गुहांच्या पलीकडे एक दुसरे जग असू शकते, जिथून हे किरणोत्सर्ग किरण येतात, कारण हे किरण गुहेमध्ये कोणत्या तरी एका स्रोतातून येतात। असे मानले जाते की या किरणोत्सर्गाचे कारण म्हणजे मंदिराच्या बांधकामात वापरलेली 30 भूमिअस्त्रे आणि उपकरणे आहेत, जी मंदिराखाली लपवून ठेवण्यात आली होती। मंदिराशी संबंधित आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे। होय, पण या मंदिरात ना कोणी पुजारी आहे ना इथे कोणत्याही प्रकारच्या पूजेबद्दल माहिती उपलब्ध आहे। मित्रांनो, तुम्हाला या मंदिराला भेट द्यायला आवडेल का? प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू, बाय।